महाराष्ट्र राज्य मसनजोगी समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र लक्ष्मण राजारामजी घनसरवाड हे गेली 7 ते 8 वर्षे झालं सातत्यानं सांगोला स्मशानभूमीमध्ये आज प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांचा शेवटचा विधी अतिशय प्रामाणिकपणाने आणि निस्वार्थ भावनेतून या ठिकाणी करतायत। सांगोला शहरामध्ये राहत असताना प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारा हा माणूस गेली सातत्यानं महाराष्ट्राच्याही आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीच्या अंगानं पॅन्थरची चळवळ ज्यांनी अनुभवली आणि पॅन्थरच्या चळवळीमध्ये जय भीमचा नारा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिलेला आहे। हे सगळं करत असताना 2011 साली त्यांनी सर्वसमावेशक भटक्या जाती जमातीच्या लोकांच्या बरोबर बौद्ध धर्माच्या दीक्षेपर्यंत या ठिकाणी ते गेले आणि हे सगळं होत असताना आंबेडकरी विचारधारा आणि जय भीम हा आपल्या समाजामध्ये पसरवतो आणि खऱ्या अर्थानं बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर हा महामानवांची जी समतावादी विचारधारा आहे ही विचारधारा समाजामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जातो। अशा पद्धतीच्या या समाजातल्या काही विविध संतोषी लोकांनी आज विघातक लोकांनी गावकुंड प्रवृत्तीच्या लोकांनी समाजामध्ये आज लक्ष्मणराव घनसरवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाती द्वेष भावनेतून आम्ही तुला या ठिकाणी जात बहिष्कृत करू आणि तू जर परिवर्तनवादी विचारधारा समाजामध्ये पसरवत असतील तर तुझा गोळ्या घालून या ठिकाणी खून करू, मोठी बेटी व्यवहार तुझ्याबरोबर न करता तुला समाजातून या ठिकाणी आम्ही हाकलून देऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी षडयंत्र करून जात पंचायत बसवून त्यांना समाजातून बहिष्कार करण्याचा जो या ठिकाणी गावगुंडांनी केलेलं जे हे कृत्य आहे ते जात पंचायत ही कायद्याला आज मान्य नाही, कायद्यानं ती रद्द झालेली आहे। असं असताना सुद्धा आज खऱ्या अर्थानं एका परिवर्तनवादी विचारधारेच्या चळवळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संपवणं आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची या ठिकाणी धमकी देणं आज खऱ्या अर्थानं ज्या नराधाम अवलादीच्या या गावगुंडांनी हे जे कृत्य करतायत अशा या कृत्याचा निषेध म्हणून आज 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही स्वातंत्र्य दिना दिवशी सांगोला शहराच्या तहसील कार्यालयासमोर आज खऱ्या अर्थानं उपोषणाला बसलो होतो। या उपोषणामध्ये आज खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक हित असणाऱ्या सर्व या ठिकाणी या तालुक्याचे सन्माननीय आमदार शहाजीबाबू पाटील असतील, माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे सन्माननीय या ठिकाणी माजी आमदार आदरणीय दीपकआबा साळुंके पाटील असतील, महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब देशमुख असतील आणि सन्माननीय राज्य चिटणीस शेकापचे डॉक्टर अनिकेत भैया असतील, अन्य आंबेडकरवादी आणि सर्व बहुजनवादी समाज संघटनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सांगोला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय ज्यांना सामाजिक जाणभान आणि गरिबीची या ठिकाणी जाण असणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आदरणीय भीमराव खंदाळे साहेबांनी याची तात्काळ दखल घेऊन भविष्य काळामध्ये हा गुन्हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं नोंदवून घेऊन हे ज्यांनी कृत्य केलेलं आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तशा पद्धतीचा जबाब घेतो आणि संबंधितावरती कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तो गुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करतो। अशा पद्धतीचा आश्वासन केल्यानंतर आम्ही हे उपोषण माघारी घेतलेलं आहे। भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय भीमराव खंदाळे साहेब आम्हाला न्याय देतील अशा पद्धतीचा आशावाद मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।